हाय नमस्कार सर्वांना. तर आबुआ घेऊ तू ना हे पाहून घ्या. याच्यासाठी खेळाले किती सारं दूरबीन आणि बेल्ट एवढं सगळं खेळाले तुला दिलं बाबू. पन्नी आणि हे तर खेळतच नाही तो. हे त्याला काय माहित बोर झाला तो. हे असा हे होय काय म्हणते याला इकडे तुम्ही सांगा याला काय म्हणते तर. लेकराचं हे रबरचं आहे हे आणि तरी बाबू आई 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 कर आई म्हणते मला आई. तर चला आता सकाळचे वाजले 8 आणि आता याची बाबूची मालिश वगैरे करून देतो. आणि चहा नाश्ता तर झाला. दोन्ही गेले शाळेत. आणि आता एक बाबू काय काय आई आई आये असं म्हणा लागतं. आये आये व असं बोलशील. हे आये म्हणते. ऐ ऐ असा आवाज देते. ऐ ऐ म्हणते. रडाची याची टॅग अशी आहे. ऐ ऐ असा लढते है ना. आता भेटलं त्याला हे 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 त्याचं बोर झालं हे. तर आता याच्या संगच खेळलात. काल तर गेलतो ना दिवसभर. काय चला 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 मालिश करून देतो बाबूची. झाली बाबूची मालिश झाली. चांगला पण असं लढून नाही दाखवायचं. हसून दाखव कधी 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 कधी. आता मालिश झाली. लवकर उठला ना तो म्हणून आता झोपासाठी. आता मालिश झाली. आता त्याला झोपून देतो मस्त. हा बाबू झोपशील ना आता. गुड नाईट बोल. आता झोपून देतो त्याला आणि मग समोरची कामं करतो. अरे बापरे सकाळी सकाळी तहान लागून जाते. तहान लागून जाते तुला. चकाली चकाली तू तहान लागून जाते की. बस बस झालं. आता नाही पिऊ. आता नाही पिऊ. मेरी गाड़ी में मैं आपको बताता हूँ बैलेंस है. जबकि स्पीड जो मैं करूँगा ना तो ये इधर ही घूमना चाहिए. और हम 100% हे मशीन खराब झाली. वॉशिंग मशीन 3 वर्षापासून आत्ता हे जागा रिकामी झाली. हे पहा हे पूर्ण हे स्टँड गेन असं होते ना. आफत येते ना तर चारो बाजूनं आफत येते. आता हे मशीन खराब झाली. 4-5 दिवसापासून हातानं कपडे धुवा लागून राहिले. आता अजून 8 दिवस अजून येणार नाही. आता कंपनीत नेली. कंपनीवाला माणूस आलता त्या दिवशी पण म्हणे मशीनच नेवा लागते म्हणे. तर मग आज आले ते कंपनीवाले. आता मशीन घेऊन गेले. आता काय माहीत कधी आणून देते. तर तोपर्यंत आपल्या हातानंच कपडे धुणं आहे. काय करता आता. नेली मशीन. आता कधी आणते कधी नाही. खर्च सांगितला 12,000 रुपये तर राऊंड फिगर सांगितला. पण आता रिपेरिंग झाल्यावर किती कम जास्त किती होते काय माहीत. असं आहे. मग आता कपडे धुवाचं टेन्शन. आता कपडेही धुवा सगळं करा. कपड्याचा थोडासा आराम होता. काही नाही काही टेन्शन आहे. आता 4-5 दिवसात आणूनच देतील. वा हे असं स्टँड घेतलं त्यानंच आणून दिलं होतं. हे सगळी जागा आता थोडे दिवस रिकामी राहील. गंदगी आहे इथं. ते हा मशीन इथली वय कंपनीतल्या माणसानं काढली आत्ता. ते मशीन येते. आपण पूर्णच जात नाही ना. आपण खोलखाल करता येत नाही. आपण कसं खोलखाल करणार आहे.
हे वाचलेलं दूध आहे, फ्रीजमध्येच होतं पण तरी बी फाटलं. तर फाटलं म्हणून आता मी त्याच्यामध्ये हे विनेगर टाकतो आणि त्याचं पनीर बनवून घेतो. दूध वाया जाणार नाही, पनीर खाणं होऊन जाईल. तर गरम केलं पहिले मी दूध. आता त्याच्यात थोडंसं चमच्यानं टाकतो बा, नाही तर लय मोठं पडून नाही, मग चांगला वास नाही येणार. कसं तरीच वास येते. दूध हे पा चांगलं गरम केलं म्या. आता गॅस बंद करून देतो आणि आता याच्यात चमचाभर विनेगर टाकतो. मस्त फाटून जाईल मग हे दूध. नाही अजून गरम करा लागेल. गरम करतच राहा लागते मग फाटते. नाही फाटलं मस्त फाटलं. हे बा त्या दिवशी मस्त बनलं होतं पनीर. फाटलं घेतलं म्हणा. हे पा मस्त फाटलं. हे पा झालं ना, अलग अलग पुरं जमलं. आता याचं पनीर असं पनीर बनलं. आता याला मी चांगलं पाण्यानं धुवून घेतो. धुवून घेतलं म्हणजे दुधाचा वास निघून जाईल. प्युअर पनीर आपल्याला भेटून जाईल. आता हे पाणी काढून फेकतो आणि दुसऱ्या पाण्यानं अजून धुतो. अशा प्रकारे मी खलबत्ता ठेवला लहानसा, त्याच्या खाली हे पनीर ठेवलं. हे पा तरी याच्यातून असं दूध निघून राहिलं. हे आता असं वजनाखाली ठेवलं तर मस्त प्युअर होऊन जाईल, चांगलं होऊन जाईल. आता संध्याकाळपर्यंत 2-3 घंट्यात पाहू आपण आता हे पनीर. तर हे पहा, आपण जे पनीर बनवलं होतं दुपारी 4 वाजता असं बांधून ठेवलं. आता याला मी खोलणार आहे. पाहू आता कसं झालं, याची हालत काय आहे. आता खोलतो याला. वा, जमलं, चांगलं झालं. जमलं. तो फिर पनीर बनाओगी क्या? तर हे असं पनीर बनलं. आता याने थोडंसं फ्रीजमध्ये ठेवतो. जोपर्यंत हे इकडे तयारी करतो तोपर्यंत हे पनीर फ्रीजमध्ये ठेवतो. अजून कडक होऊन जाईल. पण पनीर मस्त बनलं, एक नंबर बनलं. याले कट करून ठेवतो. मग हे बघ, याले असं कट करून घेतो. इझिली कटत आहे. स्क्वेअर करतो ना. असं पहिले मी दाखव माग 2-3 वेळा दूध वाया गेलं, 1-1 लिटर. मला काही आठवलं नाही. मग एका ताईने सांगितलं पनीर बनवून घेतात. आता मी तशीच करतो. आता रात्री दोघांना पेलं, दोघांना नाही पेलं, तर दूध वाचलं होतं. तर मग मी आज ते पनीर बनवून घेतलं. आता एवढंसं पनीर बनलं. आणि ह्या वड्या इथं मुरू टाकले म्या, सोयाबीनच्या वड्या आणि हे पनीर मिक्स. ह्या सोयाबीनच्या वड्या आणि हे पनीर असे मिक्स करून मी भाजी करणार आहे. कारण आज मी वांग्याची भाजी बनवतो आणि वांग्याची भाजी मी खात नाही. तू खातं का रोनी? हो. रोनी खाते, छकुली नाही खात, रोनीचे पापा खाते, मी खात नाही. म्हणून आमच्यासाठी पनीर आणि सोयाबीनच्या वड्याची भाजी बनवतो. ठीक आहे.